गुड मॉर्निंग स्टुडंट अँड वेलकम अगेन. आपण मागच्या वेळेस हा लेसन चालू केला होता, सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन, बरोबर आहे. आणि मागच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं होतं द मिनिंग ऑफ सेल. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ which is bounded by a cell membrane containing nucleus called as cell. It acts as a structural and functional unit of life because this cell is having independent existence and capable of performing all vital activity of the cell. सेलच्या पेक्षा लहान घटक आहेत, जसे सेल इन्क्लुजन सेल किंवा सायटोप्लाझमिक सेल ऑर्गनेल्स आहे, जसं क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ट्रियॉन, न्यूक्लियस, गॉल्जी कॉम्प्लेक्स, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. पण ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त किंवा ह्या सगळ्याशिवाय आपण फक्त सेलला आपण स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणतो, कारण याला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे अँड इट इज कॅपेबल ऑफ गिव्हिंग न्यू सेल. आणि हा लाईफ ॲक्टिव्हिटी किंवा लाईफ प्रोसेसेस, इट इज रिस्पॉन्सिबल टू कॅरी लाईफ प्रोसेसेस ऑर ॲक्टिव्हिटी, व्हायटल ॲक्टिव्हिटी. दॅट्स वाय द सेल इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ओके, नाव आजच्या पिरियडला आपल्याला पाहायचं टाईप्स ऑफ सेल, बरोबर आहे. सगळ्यात पहिले पाहू आपण सेल काय आहे. Cell is the term which was introduced by the scientist Robert Hooke in his book Micrographic. बरोबर आहे. मायक्रोग्राफिक या पुस्तकामध्ये सगळ्यात पहिले सेल म्हणजे काय हे सेल हा टर्म इंट्रोड्यूस केलेला आहे. ही टूक अ थिन स्लाइस ऑफ कॉर्क. पूर्वीच्या काळी औषधाच्या बॉटलला झाकण यायचं कॉर्कचं, होमिओपॅथीमध्ये येत होतं, किंवा अजून ज्या बाटलीमध्ये लिक्विड कॅरी करतात, सिरप वगैरे, त्याला ते कॉर्कचं झाकण यायचं. सो ही टूक द स्लाइस ऑफ दॅट कॉर्क अँड ऑब्झर्व्ड अंडर मायक्रोस्कोप. ही फाउंड हनीकोम लाईक स्ट्रक्चर. त्याला हनीकोम लाईक स्ट्रक्चर दिसलं, त्याला त्यांनी नाव दिलं सेला. अँड लॅटर ऑन ही मॉडिफाईड इट ॲज अ सेल. नाव धिस टर्म इज स्टील कॅरीड आउट. आज आपण तीच टर्म तशीच कॅरी करतोय, बरोबर आहे. आता ह्या सेलचे दोन प्रकार. पहिला आहे प्रोकॅरिओटिक सेल, दुसरा आहे युकॅरिओटिक सेल. आता प्रो मीन्स फर्स्ट आणि कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. सो फर्स्ट डेव्हलप न्यूक्लियस वी कॉल इट ॲज प्रोकॅरिओटिक न्यूक्लियस. मग आता हा प्रोकॅरिओटिक न्यूक्लियस कॅरेक्टरिस्टिक फीचर कोणाचं आहे? किंगडम Monera. The organism which is included in a kingdom Monera contain prokaryotic nucleus and that cell we call it as a prokaryotic cell. मग आता मोनेरा सोडला, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमॅलिया. सो दीज किंगडम्स कन्सिस्ट ऑफ युकॅरियोटिक सेल. मग दोनमध्ये डिफरन्स काय आहे? बरोबर आहे ना. मग दोनमध्ये डिफरन्स हा आहे, द सिम्पल ऑर्गनायझेशन इज प्रेझेंट इन प्रोकॅरिओटिक सेल. प्रोकॅरिओटिकची तुम्ही स्प्लिटिंगच पहा कसं आहे. प्रो मीन्स फर्स्ट, कॅरिऑन मीन्स न्यूक्लियस. म्हणजे सगळ्यात पहिले डेव्हलप झालेला न्यूक्लियस. हा कसा असतो? इट इज प्रेझेंट इन अ फॉर्म ऑफ सर्क्युलर कॉईल ऑफ DNA. याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन नाही आहे. ही सर्क्युलर कॉईल DNAची म्हणजेच त्याचा न्यूक्लियस, बरोबर आहे. हिस्टोन प्रोटीन ह्याच्यामध्ये अब्सेंट आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रोकॅरिओटिक सेलमध्ये देअर इज अ प्रेझेन्स ऑफ एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रिप्लिकेटिंग बॉडी अँड दॅट एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रिप्लिकेटिंग बॉडी वी कॉल इट ॲज अ प्लाझमिड. त्याला आपण प्लाझमिड म्हणतो. प्लाझमिड हा इम्पॉर्टंट टूल आहे, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आपण वापरतो. जनरली प्लाझमिड कंटेन 20 अप टू सेव्हरल 100 जीन्स. ह्या प्लाझमिडवरती 20 कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 100 किंवा त्याच्यापेक्षा थोडे जास्त जीन्स प्रेझेंट असतात, बरोबर आहे. आणि हे प्लाझमिड आपण
व्हेक्टर हा आपण जीन ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असतो जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये. ह्या प्लाझमिडचे 2 प्रकार असतात. एफ प्लाझमिड विच इज फॉर रिप्रोडक्शन अँड आर प्लाझमिड इट इज फॉर रेजिस्टन्स अगेन्स्ट सर्टन टाईप ऑफ अँटीबायोटिक्स. आपण पाहतो की एखादा आपल्याला डिसीज झालेला आहे, पहिले साध्या अँटीबायोटिक्स गोळी घेतली तर तो क्युअर होऊन जातो, पण नंतर तो त्या गोळीलाही जुमानत नाही. का जुमानत नाही? कारण हा आर प्लाझमिड जो आहे इट डेव्हलप्स अ रेजिस्टन्स अगेन्स्ट पर्टिक्युलर टाईप ऑफ अँटीबायोटिक्सच्या अगेन्स्ट त्यांनी रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप केली. बरोबर आहे. आता पहा, तुम्ही बरेचदा नाव ऐकलं असेल बीटी कॉटन. हा बीटी कॉटन काय प्रकार आहे माहिती का? बीटी स्टँड फॉर बॅसिलस थोरॅन्जिनेसिस. हा एक सॉईल बॅक्टेरिया आहे आणि त्याच्याकडे असा एक जीन आहे की जो एक प्रकारचं प्रोटीन तयार करतो, त्याला आपण म्हणतो थुरिओसाइट्स. थुरिओसाइट ॲक्ट ॲज अ अँटीबायोटिक. इट ॲक्ट ॲज अ इन्सेक्टिसाइड. हा इन्सेक्टिसाइड म्हणून ॲक्ट होतो. मग आपण काय केलं? वी आयसोलेट दॅट जीन अँड बाय युझिंग प्लाझमिड आपण तो जीन प्लाझमिडवरती टाकला आणि आपण डेव्हलप केला रिकॉम्बिनंट प्लाझमिड. आणि हा रिकॉम्बिनंट प्लाझमिड आपण टाकला कॉटनच्या सेलमध्ये. म्हणजे हा जीन कॅरी कोण करून राहिलं? प्लाझमिड. सो प्लाझमिड ॲक्ट ॲज अ कॅरियर. बरोबर आहे. आता ह्या कॉटनचा सेल मल्टिप्लाय झाला, प्रत्येक सेलमध्ये ती इन्फॉर्मेशन गेली. जेव्हा बोलवर्म त्या कॉटनला खाईल, हा प्रोटीन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जाईल, त्या प्रोटॉक्झिनचं कन्व्हर्शन ॲक्टिव्ह टॉक्झिनमध्ये होईल आणि ॲक्टिव्ह टॉक्झिनमध्ये झाल्यावर हा बोलवर्म काय होईल? मरेल. इट इज ड्यू टू द स्वेलिंग ऑफ गट स्वेल होतील, फुगतील आणि गटचं स्वेलिंगमुळे हा बोलवर्म काय होईल? मरून जाईल. सो दिस बीटी कॉटन ॲक्ट ॲज अ नॅचरल इन्सेक्टिसाइड. त्याच्यामध्ये नॅचरल इन्सेक्टिसाइड प्रॉपर्टी डेव्हलप झाली. इट इज ड्यू टू द ट्रान्सफर ऑफ जीन फ्रॉम बॅसिलस थुरेन्जिनेसिस टू कॉटन प्लांट. बरोबर आहे. मग आता पहा, ह्या प्रोकॅरिओटिक सेलमध्ये अजून एक सायटोप्लाझमिक सेल ऑर्गनेल्स अब्सेंट असतात. बरोबर आहे. एक्सेप्ट रायबोझोम. ह्या रायबोझोममध्ये 70S टाईपचं रायबोझोम ह्या प्रोकॅरिओटिकमध्ये प्रेझेंट आहे आणि हा रायबोझोम 2 सब युनिटनी बनलेला आहे. रायबोझोम काय? इट इज अ सायटोप्लाझमिक सेल ऑर्गनेल. हा सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असणारा सेल ऑर्गनेल आहे. इट इज वी कॉल इट ॲज अ प्रोटीन फॅक्टरी. ह्यालाच आपण प्रोटीन फॅक्टरी म्हणतो, कारण याच्यामध्ये हा प्रोटीन सिंथसिस ह्या रायबोझोममध्ये होत असतं. हा 2 सब युनिटचा बनलेला आहे, 50 सब युनिट आणि 30 सब युनिट. या प्रोकॅरिओटिक सेलमध्ये जो रायबोझोम आहे हा 70S टाईपचा आहे. हा 70S टाईप 2 सब युनिटनी बनलेला आहे. 50 लार्जर सब युनिट हा 50चा आहे, 50S, आणि स्मॉलर सब युनिट हा 30Sचा बनलेला आहे. S स्टँड फॉर स्वेडबर्ग युनिट. इट इज स्वेडबर्ग हे सायंटिस्टचं नाव आहे. स्वेडबर्ग इज अ नेम ऑफ सायंटिस्ट. आणि रायबोझोम हा प्रोटीनचा प्रकार आहे. हा सेडिमेंटेशनच्या बेसिसवर तो किती वेळात तळाला बसतो. बरोबर आहे. ह्या सेडिमेंटेशनच्या बेसवर हे 70S, 50S, 30S, 80S, दॅन 25S हे प्रकार बनलेले आहेत. बरोबर आहे. सो S स्टँड फॉर अ स्वेडबर्ग युनिट अँड रायबोझोम ॲक्ट ॲज अ प्रोटीन फॅक्टरी. असा हा प्रोकॅरिओटिक म्हणजे सिम्पल सेल आहे. मग युकॅरिओटिक कसा आहे बा? काहीतरी स्पेशल पाहिजे ना. मग ह्या प्रोकॅरिओटिकपासून बनलेला न्यूक्लियस जो आहे हा युकॅरिओटिक न्यूक्लियस आहे. मग ह्याच्यामध्ये काय? इट कन्सिस्ट ऑफ वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस, ज्याच्यामध्ये न्यूक्लियसची बाहेरची बाजू, ज्याला आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कन्सिस्ट ऑफ डबल लेयर्ड आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ह्या 2 मेम्ब्रेनमध्ये स्पेस आहे, ज्याला आपण न्यूक्लिअर स्पेस म्हणतो, विच इज फिल्ड विथ अ लिक्विड मॅट्रिक्स.
आता हा न्यूक्लिअर मेम्ब्रेनही इंटॅक्ट नाही आहे. इट इज परफोरेटेड बाय अ स्मॉल गॅप. त्याला आपण न्यूक्लिअर पोर म्हणतो. अँड धिस न्यूक्लिअर पोर इज फॉर कम्युनिकेशन विथ द रेस्ट सेल थ्रू अ मेसेज विच इज कॅरीड आउट बाय मेसेंजर RNA. हा मेसेंजर RNA थ्रू सेल ऑर्गनेलशी कॉन्टॅक्ट करेल किंवा कम्युनिकेट करेल वेगवेगळ्या प्रोसेस किंवा प्रोटीन सिंथसिससाठी. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे हा झाला न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर पोर. आतमध्ये जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो क्रोमॅटिन नेटवर्क. आणि क्रोमॅटिन नेटवर्क हा लूज फॉर्म आहे क्रोमोझोमचा. जेव्हा सिंथसिस फेज असतं तेव्हा रिप्लिकेशन होईल DNAचं. DNA मेक इट्स ओन झेरॉक्स कॉपी. आणि जेव्हा सेल डिव्हिजनमध्ये जाईल, मायटॉसिसमध्ये जाईल किंवा मिओसिसमध्ये जाईल, त्यावेळेस हा क्रोमॅटिन नेटवर्क हा कंडेन्स होईल. अँड इन अ मेटाफेज इट इज व्हिजिबल. त्याला आपण मायक्रोस्कोप खाली पाहू शकतो. वी कॉल्ड इट ॲज अ मेटाफेजिक क्रोमोझोम. मेटाफेजिक क्रोमोझोम इज अ कंडेन्स्ड क्रोमोझोम. हा कंडेन्स झालेला क्रोमोझोम आहे. आता ह्याच्यामध्ये जी एक किंवा दोन डार्क स्टेन बॉडी आहे दॅट वी कॉल इट ॲज अ न्यूक्लिओलस. अँड न्यूक्लिओलस इज रिस्पॉन्सिबल फॉर सिंथसिस ऑफ RNA और RNA फॉर्मेशन. याच्यामध्ये जे लिक्विड मटेरियल आहे किंवा लिक्विड मॅट्रिक्स आहे दॅट वी कॉल इट ॲज अ न्यूक्लिओप्लाझम. अँड न्यूक्लिओप्लाझम कन्सिस्ट ऑफ स्मॉल न्यूक्लियोटाइड्स which accumulate or which organized during replication of DNA and make new strand of DNA. रिप्लिकेशनच्या वेळेस हे न्यूक्लियोटाईड प्रॉपर सिक्वेन्समध्ये लागतील, ॲग्रिगेट केल्या जातील आणि नंतर मग त्याच्यापासून DNA तयार होईल. दॅट वी कॉल इट ॲज अ रिप्लिका ऑफ ओरिजिनल. आता ह्याची कॉम्प्लेक्सिटी ह्याच्यापेक्षा जास्त आहे. परत ह्याच्यामध्ये सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल्स आहे. इट ऑल्सो कंटेन सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल. बरोबर आहे. लाईक रायबोझोम, लायसोसोम, सेंट्रोसोम, पॉलिसोम, गॉल्जी कॉम्प्लेक्स, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड सो ऑन. मग आता जो न्यूक्लियस प्रिमेटिव्ह आहे त्याला आपण म्हणतो प्रोकॅरिओटिक न्यूक्लियस. बरोबर आहे. ज्या सेलमध्ये हा प्रोकॅरिओटिक न्यूक्लियस आहे त्याला आपण म्हणतो प्रोकॅरिओटिक सेल. आणि ज्या ऑर्गॅनिझममध्ये प्रोकॅरिओटिक सेल आहे दॅट ऑर्गॅनिझम वी कॉल इट ॲज अ प्रोकॅरिओटिक्स. ओके. द सेल विच कंटेन ॲडव्हान्स्ड न्यूक्लियस कॉल इट ॲज अ यूकॅरिओटिक सेल. दॅट न्यूक्लियस इज कॉल्ड इट ॲज अ यूकॅरिओटिक न्यूक्लियस. Cell is called it as a eukaryotic cell, and the organism who is made up of eukaryotic cell called it as eukaryotes. ओके. आता बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरिया इज अ युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक. जेही मेंबर्स मोनिराचे आहे दे शो द सिम्पल सेल ऑर्गनायझेशन. ज्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल आहे, युनिसेल्युलर ऑर्गनायझेशन आहे. आता ह्याच्यामध्ये जे आउटर सेल कव्हरिंग आहे ज्याला आपण सेल एन्व्हलप म्हणतो, इट इज हार्ड, टफ, रेजिस्टन्स, केमिकल, कॉम्प्लेक्स केमिकल. हे सेल एन्व्हलप 3 लेअरनी बनलेलं आहे. ग्लायकोकॅलिक्स सगळ्यात बाहेरचा, दॅन मिडल सेल वॉल अँड दॅन प्लाझ्मा मेम्ब्रेन. बरोबर आहे. नाव ग्लायकोकॅलिक्स इज प्रेझेंट ॲज either slim layer that is loose shade or capsule tough shade. Now this bacteria is well observed when it is a stain. हा बॅक्टेरिया आपण चांगला पाहू शकतो जेव्हा त्याला स्टेन केलं जाईल आणि स्टेनिंग मटेरियलला आपण म्हणतो ग्रॅम स्टेन. बरोबर आहे. इट वॉज फर्स्ट डिस्कव्हर्ड बाय, हे सगळ्यात पहिलं डॅनिश बॅक्टेरिओलॉजिस्ट हान्स क्रिश्चन ग्रॅम ह्या सायंटिस्टनी शोधून काढलेलं स्टेन आहे, म्हणून त्याला त्याच्या ऑनरसाठी नाव दिलेलं आहे ग्रॅम स्टेन. आता ज्या बॅक्टेरियाचं कव्हरिंग
हे पेप्टिडोग्लायकेन केमिकलनी बनलेलं आहे. दॅट वी कॉल इट ॲज अ ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि ज्याच्यामध्ये बाहेरचं कवरिंग म्युरिननी बनलेलं आहे. दॅट वी कॉल इट ॲज अ ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. नाव दिस बॅक्टेरिया शोज फ्लॅजेला ऑर सिलिया. इट इज फॉर मूवमेंट. फ्लॅजेला किंवा सिलिया दाखवतात. इट ऑल्सो हे मूवमेंटसाठी इट ऑल्सो एक्झिबिट सर्टन एक्स्ट्रा सेल्युलर और ज्याला आपण सरफेस प्रोजेक्शन म्हणतो. दॅट वी कॉल इट ॲज अ ट्युब्युलर पिली अँड फिम्ब्री. पिली which help in intercellular communication and fimbri for clinging to support. Okay, now the cell membrane shows infolding. हा सेल मेम्ब्रेन इनफोल्डिंग दाखवेल, आतमधल्या साईडला फोल्डिंग दाखवेल. दॅट वी कॉल इट ॲज अ मिसोसोम विच हेल्प इन सेल वॉल फॉर्मेशन अँड DNA रिप्लिकेशन. नाव आता काही बॅक्टेरियामध्ये जसं सायनोबॅक्टेरियाचा मेंबर, सायनोबॅक्टेरियामध्ये दिस इनफोल्डिंग आर मच डीपर अँड दे आर कॉल्ड इट ॲज अ क्रोमॅटोफोर. बरोबर आहे. क्रोमॅटोफोर कंटेन अ पिगमेंट, स्पेशली द मेंबर्स ऑफ सायनोबॅक्टेरिया. दे कंटेन पिगमेंट हू इज रिस्पॉन्सिबल टू ट्रॅप द सोलार एनर्जी. ओके, असं सिम्पल ऑर्गनायझेशन ह्या बॅक्टेरियामध्ये किंवा प्रोकॅरिओटिक सेलमध्ये आहे. बरोबर आहे. आता युकॅरिओटिक सेल आपण उद्या घेऊ. आज तुम्हाला होमवर्क करायचं आहे. प्रोकॅरिओटिक सेलची डायग्राम काढायची आहे. त्याच्यानंतर पॉस्च्युलेट्स ऑफ मॉडर्न थेरी, सेल थेरी तुम्हाला लर्न करायची आहे, तयार करायची आहे. ओके, थँक्यू.